गीता अध्याय 17 श्लोक 7 आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आहारस्त्वपि रवर आघात पी पटकन म्हणायचा. सर्वस्य त्रिविधो सवर आघात ववर आघात सियवर पण आघात. सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः तीवर आघात घ्यायचा. यज्ञस्तपस्तथा दानन यज्ञमधल्या यवर आघात ज्ञवर पण आघात. तपस्मधल्या पवर आघात. दानन अनुस्वाराचा न. यज्ञस्तपस्तथा दानन तेषां पोटफोड्या श अनुस्वाराचा म. भेदमिमम अनुस्वाराचा म शृणु. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. 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 यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. 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 आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. संधि विग्रह. आहारः तु अपि सर्वस्य त्रिविधः भवति प्रियः. यज्ञः तपः तथा दानं तेषां भेदम इमं शृणु. आहारः म्हणजे भोजन किंवा खाणं. तू म्हणजे परंतु. अपि म्हणजे सुद्धा. सर्वस्य म्हणजे सर्वांचे. त्रिविधः म्हणजे तीन प्रकारचे. हा सामासिक शब्द आहे. त्रयः विधाः यस्य सः षष्ठी बहुब्रूही समास आहे. भवति म्हणजे असतो किंवा होतो. प्रियः म्हणजे प्रिय. यज्ञः म्हणजे यज्ञ. तपः म्हणजे तप. तथा म्हणजे त्याचप्रमाणे. दानं म्हणजे दान. तेषां म्हणजे त्यांचे. भेदम म्हणजे भेद किंवा वेगवेगळेपणा. इमं म्हणजे हे. शृणु म्हणजे तू ऐक. अन्वय. आहारः अपि सर्वस्य त्रिविधः प्रियः भवति. तु तथा यज्ञः तपः दानं तेषां इमं भेदं शृणु. आहार किंवा भोजन सुद्धा प्रत्येकाचं सर्वांचं तीन प्रकारचं प्रिय असतं आणि त्याचप्रमाणे यज्ञ तप दान देखील तीन प्रकारचं असतं. त्यांचे भेद वेगवेगळे करून सांगतो. ते तू माझ्याकडनं ऐक. सत्व रज तम ह्या तीन गुणांनुसार आहार तीन प्रकारचे असतात. यज्ञ तीन प्रकारचे असतात. तप तीन प्रकारचे असतात आणि दानही तीन प्रकारची असतात. हे तीन तीन प्रकार प्रत्येकाचे आहाराचे यज्ञाचे आणि दानाचे हे तीन तीन प्रकार भगवंतात आपल्याला सांगणार आहेत. आहार म्हणजे भोजन किंवा अन्न हे तीन प्रकारचं असतं. सात्विक माणसाला प्रिय असलेलं अन्न कसं आहे. राजस माणसाला प्रिय असलेलं अन्न कसं असतं आणि तामस माणसाला प्रिय असलेलं अन्न कसं असतं हे पुढच्या 3 श्लोकांमध्ये भगवंत विशद करून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे यज्ञ तीन प्रकारचे. सात्विक यज्ञ कसा असतो. राजस यज्ञ कसा असतो आणि तामस यज्ञ कसा असतो तेही पुढच्या 3 श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहेत. त्याचप्रमाणे दान सुद्धा तीन प्रकारची असतात. सात्विक दान
कसं असतं, राजस दान कसं असतं आणि तामस दान कसं असतं, हे सर्व भेदांनी किंवा वेगवेगळं करून भगवंत आपल्याला स्पष्ट करून सांगणार आहेत. मुळातच या सर्व तीनही गोष्टी अत्यंत श्रेष्ठ आहेत. यज्ञ, तप आणि दान. तपसुद्धा 3 प्रकारची असतात. ती सुद्धा भगवंत आपल्याला वेगळं वेगळं करून सांगणार आहे. दिसायला या सर्व अत्यंत उत्तम क्रिया आहेत, पण सत्व, रज, तम ह्या 3 गुणांमुळे ह्यामध्ये भेद निर्माण होतात. सात्विक म्हणून जे जे सांगितलेलं आहे ते अंगीकारावं. आपण जर सात्विक प्रकारे करत असू यज्ञ, दान आणि तप, तर ते करावं. राजस जे यज्ञ, दान, तप आहेत ती गाळून घ्यावी. राजसातला लोभ आणि फलापेक्षा ही टाकून द्यावी. आणि तामस म्हणायला दान, तप आणि यज्ञ आहे, पण तामस वृत्तीने जे जे काही केलेलं आहे ते खरं तर सत्कृती किंवा चांगली गोष्ट नव्हे. म्हणायला यज्ञ, दान, तप दिसतंय, पण तामस कृती ही तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाणारी असते. त्यामुळे तामस यज्ञ, दान, तप जे ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी विशद करून सांगितलेलं आहे, तशा प्रकारची तामस यज्ञ, दान, तप आणि तामस प्रकारचा आहार मनुष्याने घेऊ नये. माणसाला जर उन्नत व्हायचं असेल तर सत्वगुण अंगी बाणणं अत्यंत आवश्यक आहे. कारण 14व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. सत्वगुणामध्ये स्थित असलेले लोक ऊर्ध्व म्हणजे उन्नत होतात, विकसित होतात. मध्ये तिष्ठन्ति राजसाः. रजोगुण ज्यांनी अंगीकारलेला आहे ते लोक मध्येच तिष्ठत राहतात. ना वर जातात, ना खाली येतात, ना उन्नत होतात, ना अधोगतीला जातात. मध्ये तिष्ठन्ति. मग आपल्याला मध्येच थांबून राहायचंय का उन्नत व्हायचंय हे आपण ठरवायचं. रजोगुणी माणूस मध्येच राहतो, ना तो उन्नत होतो ना अधोगतीला जातो. म्हणून रजोगुण जो आहे त्या रजोगुणातली लोभाची आणि आसक्तीची जी काही दुर्गुण आहे तो काढून टाकायचा, म्हणजे रजोगुणच सत्वगुणामध्ये परावर्तित होतो. त्याचप्रमाणे अधोगच्छन्ति तामसाः असं पण भगवंतांनी सांगितलेलं आहे. तमोगुण हा तुम्हाला कनिष्ठ वर्गामध्ये किंवा खाली तुमची अधोगती घडवून आणतो. म्हणून दिसायला यज्ञ, दान, तप आणि आहार असं जरी म्हटलं असलं तरी तामस प्रकारामध्ये जे जे वर्णन आलेलं आहे ते ते त्याज्य आहे, ते अंगीकारू नये. तमोगुणामुळे आपणच आपलं शत्रुत्व करायला लागतो आणि तमोगुणामुळे आपणच आपला आहार तमोगुणी केला तर दिवसेंदिवस शरीर ढासळत जातं. तमोगुणामुळे आपण जर अतिशय घोर कठोर तप केलं तर शरीराला आणि शरीरातल्या आत्म्यालाही त्रास होतो. असं घोर तप करू नये. दानं जी आहेत ती दानंसुद्धा स्वतःला त्रास देऊन आणि दुसऱ्यालाही त्याचा त्रास देऊन, दुसऱ्याची अनुज्ञा करून किंवा त्याचा अपमान करून जर तुम्ही दानं दिलीत तर त्या दानाला दिसायला दिसतं की दिलंय म्हणून, पण खरं तर ते दान हे दान नव्हेच. तुम्ही देताना आणि ज्याला देता त्यालाही त्या दानाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून तामस दान जे ह्या अध्यायात सांगितलेलं आहे ते देऊ नये. त्याचप्रमाणे तामस यज्ञ जे सांगितलेले आहेत तेही तामस यज्ञ करू नयेत. दिसायला यज्ञासारखं सगळं असतं, पण त्याच्या मागचा उद्देश वाईट असतो. दुसऱ्याचं वाईट व्हावं, दुसऱ्याची अधोगती व्हावी म्हणून जर तुम्ही एखादा यज्ञ करत असाल तर तो तामस यज्ञ आहे. आणि अशा यज्ञाने जो यज्ञ करता आहे त्यालाच त्रास होतो, त्यालाच त्याचं फळ उलटं भोगावं लागतं. अशा प्रकारे यज्ञ, दान, तप ही 3 प्रकारची आहेत, ती भगवंत इथे उलगडून सांगणार आहे. त्याचप्रमाणे आहार सुद्धा 3 प्रकारचा असतो. आपण जे अन्न खातो त्या अन्नातल्या जड भागापासून आपलं शरीर घडतं. त्या अन्नातल्या सूक्ष्म भागापासून आपली मन आणि बुद्धी घडत असते. म्हणून
आहारसुद्धा सात्विक असेल तर देह आणि विचार सात्विक होतात. आहार तुमचा राजस असेल तर तुमचा देहसुद्धा राजसी होतो आणि मन बुद्धीसुद्धा रजोगुणांनी जास्तीत जास्त युक्त होते. त्याचप्रमाणे तामस आहारातून अत्यंत व्याधिग्रस्त जर्जर झालेला देह होतो आणि त्या जर्जर झालेल्या देहामध्ये तमोगुणात्मक मन आणि बुद्धी निर्माण होते. दिवसेंदिवस जसा तुम्ही आहार घेता तसं तुमचं शरीर, मन आणि बुद्धी घडत जाते. म्हणून आहारही सात्विक असावा, यज्ञ करू तोही सात्विक असावा, दान देऊ ती सुद्धा सात्विक असावीत आणि जे काही तप करू ते सुद्धा सात्विक करावं. हे सगळं इथे सांगितलेलं नाही, पण आपल्याला काय करायचं आहे हे माहिती असायला हवं, म्हणून हे सांगितलं की आहार, यज्ञ, तप आणि दान 3 गुणांमुळे त्रिविध प्रकारची होतात. त्यापैकी सात्विक अंगीकारावं, रजोगुणात्मक जे आहे ते गाळून घ्यावं. रजोगुणातली कार्यक्षमता, रजोगुणी माणूस अत्यंत कर्तृत्ववान असतो, त्याचं ते कर्तृत्व जरूर घ्यावं. पण रजोगुणी माणूस अत्यंत अहंकारी असतो, त्याचा अहंकार टाकून द्यावा. हे रजोगुणातनं काय गाळायचं तर अहंकार गाळून टाकायचा आणि त्याची जी कर्तृत्व शक्ती आहे, त्याची उद्यमशीलता जी आहे ती घ्यायची. आणि तमोगुण हा तुम्हाला अधोगतीकडे नेणारा. तमोगुणी माणूस नेहमी दुसऱ्याचं वाईट चिंततो, दुसऱ्याची निंदा करतो, असूया करतो आणि अशा तमोगुणातनं जे काही आहार, यज्ञ, तप, दान होतात ती अंगीकारायची नाही, ती त्याज्य आहेत. अशा प्रकारे सत्वगुण वाढवायचा, रजोगुण गाळून घ्यायचा आणि तमोगुणाचा त्याग करायचा. हे जमलं की भगवंत दूर नाही. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. हरि ओम तत्सत्.